कुत्र्याचं शेपूट वाकड्या ते वाकड्याच राहणार का. मी अनुश्रीसाठी हे बोलतो त्या व्हिडिओमध्ये सांगतो. तर पुन्हा एकदा स्वागत आहे बिग बॉस विचार मंच मध्ये. आज तर बिग बॉसच्या घरात राशनसाठी टाक चालू होतं, गोल्डन आणि ब्राऊन राशनसाठी. तर तिकडं पण अनुश्री, तिकडं माझी मर्जी, हे ते म्हणजे किती वंगाळसारखी ती बोलत होती. ते झाल्यानंतर ती बी टीम जिंकली. ती लक्झरी आयटम्स मध्ये ते खायचे, आईस्क्रीम बोला, वेपर्स बोला, कॅडबरी बोला. नंतर तिकडनं बिग बॉसनी शक्त मनाई केली, म्हणजे कुणीही पण त्यांच्यामधलं काही आयटम खायचे नाही, काही वस्तू खायचे नाही. तरी सुद्धा अनुश्री तिकडं म्हणजे संस्कार नसल्यावानी, ते भिकाऱ्यावानीच बोला तुम्ही, भिकाऱ्यावानी तिकडे जाते आणि त्याच्यातली कॅडबरी घेते आणि बोलते तुम्ही नाही दिली, हे मी घेतले, बिग बॉसने सांगितलं द्यायची नाही, पण अनुश्री स्वतः बोलते मी घेतले, मला तुम्ही दिलेले नाही. म्हणजे कुठेतरी गुडघ्यात मेंदू असल्यासारखं. आणि बिग बॉसच्या घरात तिने ॲज अ विनर मटेरियल म्हणून ती आलेलीच नाही. तिला नुसतं माहिती की वाईट बनून राहायचं आणि शेवटपर्यंत टिकायचं. तिच्या मैत्रिणी पण बाहेर तिच्यासाठी स्टेटस टाकत होते, अनुश्री ऑल द बेस्ट हे सर्व. आता तिच्या मैत्रिणी तिच्याकडे ढुंकून सुद्धा बघणार नाही ते बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर. म्हणजे तिने पूर्ण तिची पर्सनॅलिटी एवढी घाण करून ठेवली ना. तिची आई सुद्धा ती विचार करत असेल कशाला माझी मुलगी बिग बॉसच्या घरात गेली. तुम्हाला काय वाटतं, अनुश्रीचं वागणं योग्य आहे की अयोग्य?